काय कारकिर्दी भरपूर बैला मोठ्या मोठ्या बैलांच्यात पळालेला आहे। घरणिकेचा राजा आपला पंढरीशेठ फडके यांचा राजा सर्जा सोबत पळालेला आहे। भरपूर मोठ्या मोठ्या बैलांच्या पळालेला आहे। काय इच्छा आहे त्याच्याकडनं तुम्हाला अपेक्षित आहे? काहीच नाही, आता मथुर सोबत एकदा पळायची इच्छा आहे। म्हणजे राहुलभाई पाटील राहुलभाई यांच्या सोबत पाटील. एकदा कधी फोन वगैरे झाले का त्यांच्यासोबत? ना आता शुभम सोबत बोललो, केला 1 नंबर केलता आणि अजून भरपूर लाखाचे नंबर 4-5 नंबर असे केलेले आहेत। भरपूर नंबर केलेले आहेत लाखाची। अजून आता बघू, आता बैल नावा रूपाला नव्हता एवढा, आता आम्ही हाणाचा प्रयत्न करतो त्याला। ते पाहिजे होते, चांगली मजा येत होती शर्ती क्षेत्रामध्ये। दादा सरकार पंढरीशेठ फडके यांची कॉपी करत होते, पण चांगले करत होते, ते पाहिजे होते। ते सुद्धा म्हणजे त्यांचा पंढरीशेठ फडके जसे वागायचे, जसे वागत होते, तसेच ते पण आपल्या गाडीच्या छतावरती बसून त्यांचं नाव कायम ठेवला होता। या इकडे थांब दादा घेऊन या इकडे का ना उसरणे मैदानात आलोय आणि उसरणे मैदान आल्यानंतर असा बैल घेतला मी। तिथे फक्त गेलो होतो, याच्या अंगावरती गुलाल होतं म्हणून त्या बैलाकडे गेलो होतो, पण तिथे गेल्यानंतर माहिती पडला या गणा बैल आहे। या गणा बैलाची कारकिर्दी खूप मोठी आणि आपल्या घाटावरचा घरणिकेचा राजासोबत सुद्धा पळालेला बैल आहे। सो आज त्या बैलाबद्दल आपण जाणून घेणार आहे दादांकडनं। सो चला आपण मुलाखत घ्यायला सुरुवात करूया। दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना। अमोल पाटील बेलवली। हा बैल कोणाच्या नावाने धावला जातो? हा बैल आता वरती सोनू शेठ पठारे आणि राजेश शेठ पाटील मोरवाई ग्रुप बेलवली या नावाने पळतय। आता खाली राजेश शेठ पाटील आणि सोनू शेठ पठारे वरती या नावाने पळतय। आज उसरणे मैदानात गुलाल घेतला, याच्या पैऱ्यामध्ये कोण होता आणि शर्यत कशी? याच्या पैऱ्यामध्ये भारत होता नानोशीचा आणि एक टॉपची गाडी मारली बाबल्या होता चिंचिवलीचा आणि देवीच्या पाड्याचा बैल होता। काय बोलेल या बैलाची कारकिर्दी सांगा ना तिची। काय कारकिर्दी भरपूर बैला मोठ्या मोठ्या बैलांच्यात पळालेला आहे। घरणिकेचा राजा आपला पंढरीशेठ फडके यांचा राजा सर्जा सोबत पळालेला आहे। भरपूर मोठ्या मोठ्या बैलांच्या पळालेला आहे। आपलं गाणं कोणत्या साईडने धावतो? बैल 4 खांदी फिट आहे, आतून 2 खांदी गाडी घेतो। आज कोणत्या साईडने होता आपलं गाणं? आज उजव्या साईडून आतून होता धावा काम। गाणं तुमच्या दावणीला किती वर्षापासून आला? गाणा दावणीला 4-5 वर्ष आली। बैल आधी कोणाकडे होता? आमच्याकडेच होता, लहानापासून घेतलेला। लहानापासून होता तेव्हा घेतलाय। आदत वयापासूनच तो नाव करतो। आतापर्यंत त्यांनी मागच्या वर्षी आणि या वर्षी किती गुलाल घेतलेत? आता आम्ही आल्यापासून लगातार 7 गुलाला घेतलेली आहेत। या वर्षी मुंबईमध्ये आल्यापासून। त्याच्या अगोदर आता वर्षी याच्या अगोदर लाखाचे 3 मैदान केले आम्ही। अच्छा, तो नेहमी मुंबईमध्ये असतो का घाटावरती असतो? ना पावसाळी वरती असतंय। या वर्षी घाटावरला गेल्या वर्षी नव्हता आणला, कारण का थोडा बैल वय झाल्यामुळे थोडा वरती ठेवला। किती वर्षाचा आहे साधारणतः आता गणा बैल? आता बैल 5-6 वर्षाचा आहे। जेव्हा याची पैऱ्यामध्ये घरणिकेचा राजा होतो, म्हणजे त्याचं एवढं नाव होतं चर्चेत, काय म्हणून शर्यत जमली होती? ती नियोजन कसं काय झालं होतं घरणिकेचा राजा आणि याचं? घरणिकेच्या राजावालाही फोन केलता तेव्हा आम्ही बैल दिलता। बैल शाना बैल आहे, शिस्तीचा बैल आहे। बैल कोणताही बैल बाहेर जाणार असो ते बैल सरळ जाणार। म्हणजे त्यांच्या सुद्धा नजरेत होतं की गणाबाईचा बैल भारी आहे म्हणून। घरणिकेच्या राजासोबत भरपूर खेपा पळाला आहे। पुशेगाव हिंद केसरी पण झाला घरणिकेचा राजा घेऊन। पुशेगाव हिंद केसरी, पुशेगाव हिंद केसरीचा मानकरी ठरलेला, घरणीचा प्रथम क्रमांक केला होता। नाही, प्रथम नाही, 4था का 3रा नंबर आला। 4था का 3रा नंबरला आला होता। आणि आता साईराज दादा पाटीलचा मैदान झाला होता तेव्हा गणा होता का कुठे? 3 फेऱ्याचा? नाही, बैल आदल्या दिवशी पळवलेला, थोडा आम्ही आरामात बैल पळवतोय त्यामुळे बैल। आजच्या शर्यतीबद्दल काय बोलाल? आजच्या शर्यतीबद्दल टॉपची गाडी मारली, आनंद आहे भरपूर। मग आता पुन्हा 16 मार्चला जयंत केसरी 5.5 लाखाचा मैदान आहे, तेव्हा काही नियोजन वगैरे तुम्ही केलंय की नाही? हा नियोजन आहे। आता बैल उद्या जाणार आहे घाटावर, वरती मैदान आहे, डबल खाली आणून त्या मैदानासाठी खाली आणणार आहे। म्हणजे घाट आणि बिनजोड दोन्ही साईडला हा पळतोय? दोन्ही साईडला पळतोय, 3 फेऱ्यांच्या बैल पळतोय। आतापर्यंत काय इच्छा आहे त्याच्याकडनं तुम्हाला अपेक्षित आहे? काहीच नाही, आता मथुर सोबत एकदा पळायची इच्छा आहे। म्हणजे राहुलभाई पाटील यांच्यासोबत एकदा कधी फोन वगैरे झाले का त्यांच्यासोबत? नाही, आता शुभम सोबत बोललो आम्ही, अक्षय सोबत बोललो उसरण्याच्या, करू बोललाय नियोजन, करू होणार नियोजन। मग नक्कीच आपल्याला गणा आणि मथुर 1001 लवकरात लवकर बिनजोडला दिसणार। आणि घाटावरती गेल्यानंतर पुन्हा मुंबईमध्ये कधी येणार? लगेच आम्ही घेऊन म्हणजे ये जा करूनच करणार। घाटावरती गेल्यानंतर त्याला मोस्ट पैऱ्यामध्ये कोण कोण असतो? त्याच्या पैऱ्यामध्ये अजून जसा नियोजन होईल तसं। आणि याला कधी सराव वगैरे प्रॅक्टिस वगैरे दिलं जातं का? हा, दररोजची सकाळची चाल आहे बैलाला,
पाहू शकता मित्रांनो, आमची मुलाखत चालू नाही, याची मस्ती बघा, यो कामच करून देत नाही, मुलाखत घेऊनच देत नाही. कुठला बैल आहे, काय बैलाचं नाव काय माहिती, किती धुरवलं होतं बघा. खूप शुभेच्छा तुम्हाला की आजचा मैदान तुम्ही जिंकून आला. अजून काय बोलायला गणा बैलाबद्दल? आज किती वर्ष झाले तुम्ही बोलले? 5-6 वर्ष झाली आता, काहीच ना पूर्ण 5-6 वर्ष झाली तर तो अजून नाव करतो. तरी तुम्हाला काय वाटतं अजून किती वर्ष तो पळेल तुमच्या धावणीत? अजून 2 वर्ष बैल पळेल. अजून 2 वर्ष त्याच जोमाने त्याच थाटाने. नक्कीच दादा. आणि तुमची जी इच्छा आहे की आता सर्व म्हणजे घरनिकाचा राजा झाला, पंढरीशे फडके यांचा राजा सोबत सोबत पळाला आहे. स्वामी सोबत जो एक सिंग बरोबर ना, एक स्वामी आहे त्याच्यासोबत सुद्धा शेट्टी सोबत, आता शेट्टी सोबत पळालेला आहे. आता जो वारला तो त्याच्यासोबत सुद्धा पळालेला, म्हणजे त्याचा एक पल चांगलाच आहे. नक्कीच आपल्याला तो मथुर सोबत दिसेल आणि तो नक्कीच आणखी नाव रुपायला येईल. कारण का काय बोला, राहुल दादाच्या सोबत जो पैरामध्ये येतो त्या बैलाचं नाव आणखी वर येतो. काय बोलाल त्या? तो बैल मोठाच आहे, आपल्या बैलाला पण सुद्धा मोठं करणार. त्या बैलाच्या पैरात पळाला बोलल्यावर मोठा होणार. आणि राहुल दादाने मथुर बद्दल 2 शब्द बोला ना. ते बैल पळतो, तो मथुर पळतोय, चांगला बैल आहे. आणि आता तुम्ही बैलप्रेमी बोलला तर तुमचा गणा तर आहे, पण आपल्या धावणीच्या व्यतिरिक्त अशी मोठमोठी बैल आहेत. आता नुकताच 3 फेऱ्याचा मैदान झाला होता आणि आपल्या जयेशदादा पाटील यांनी मोठा सोन्या काढला होता 3 फेऱ्यासाठी. आणि पहिला गट पास केल्यानंतर जे लोक आनंद झाला, सोन्या पालाला आनंद झाला. सोन्या चांगला हा बैल आहे, सोन्यासारखा कोण होणार नाही. नक्कीच. काय बोल सोन्या, म्हणजे असं वाटतं का तुम्हाला अजून सोन्याने ना पल थांबवायला नाही पाहिजे, अजून चांगला अजून पळालाच पाहिजे असं ना वाटत, थांबला पाहिजे. इंडी शेटचा रायफल आहे ना, त्याच्यासोबत पण पळालेला तो वडकीला 1 नंबर केलता. आणि अजून भरपूर लाखाचे नंबर, 4-5 नंबर असे केलेले आहेत, भरपूर नंबर केलेली आहेत लाखाची. अजून आता बघू, आता बैल नावारूपाला नव्हता एवढा, आता आम्ही हाणाचा प्रयत्न करतो त्याला आणि लास्ट एंडिंग पर्यंत एक मोठी शर्यत करणार आम्ही. नक्कीच दादा. आणि आता तुम्ही इंडी शेट पाटील यांचं नाव घेतला, त्यांचा रायफल घाटावरती नंबरात राहून गुलाल घेतो, पण आता याच म्हणजे वर्षी त्यांनी हे केलं होतं की मी या वर्षी इंडी शेट पाटील आतापासून मी शर्यतीमध्ये दिसणार नाही, ना माझा बैल ना मी. काय बोलत त्याबद्दल, त्यांचा तो निर्णयाबद्दल? काय निर्णय ते पाहिजे होते, चांगली मजा येत होती शर्यती क्षेत्रामध्ये. दादा सरकार पंढरीशेठ फडके यांची कॉपी करत होते, पण चांगले करत होते, ते पाहिजे होते. ते सुद्धा म्हणजे त्यांचा पंढरीशेठ फडके जसे वागायचे, जसे वागत होते, तसेच ते पण आपल्या गाडीच्या छतावरती बसून त्यांचं नाव कायम ठेवला होता. आणि कुठेतरी खंत वाटतं की इंडी शेट पाटील यांनी तो निर्णय घेतला, तो कुठेतरी नव्हता घ्यायला पाहिजे, एवढ्या नव्हता घ्यायला पाहिजे होता. कारण का चांगले गाडा मालक होते, शांत स्वभावाचे होते, मजा यायची त्यांच्या. मोठ्या शर्ती व्हायच्या, बघायला पण मजा यायची. आणि म्हणजे मुंबईमध्ये ते शर्ती होतात, पण घाटावरती जाऊन फायनलच्या गुलालामध्ये राहून छोटी गोष्ट नाही, असायचाच तो तिथे, असायचाच. नक्कीच. आता ते जर असते तर गण्या 100% रायफल सोबत पळाले असतात मुंबईमध्ये. धन्यवाद.